आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सॅटेलाइट। लास्ट लेक्चरमध्ये बाबा चॅप्टर लक्षात असेल, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर सुरू आहे आपलं। ग्रॅव्हिटेशनमध्ये आपलं काय काय झालेलं आहे पाहणार। ग्रॅव्हिटेशनल फोर्स, युनिट ऑफ ग्रॅव्हिटेशनचा वेक्टर फॉर्म पाहिला। त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द हाईट, डेप्थ, लॅटिट्यूड, त्याला शेप ऑफ द अर्थ अँड ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ। नंतर एक छोटासा कॉन्सेप्ट आहे ॲपरंट वेट, की त्याला आपण वेटलेसनेस कंडिशन असं म्हणतो। जी वेटलेसनेस कंडिशन ही पण कुठे फील करतो आपण, सॅटेलाइटमध्ये। वेटलेसनेस, दीज आर द फीलिंग्स फेल्ड बाय ॲस्ट्रॉनॉट्स। जे ॲस्ट्रॉनॉट्स असतात स्पेसमध्ये, सॅटेलाइट्समध्ये, त्या ॲस्ट्रॉनॉटला फील केलेली फीलिंग्स, म्हणजे त्याला असं वाटतं की वेट हे झिरो झालेलं, पण ऍक्च्युअल वेट हे झिरो होऊ शकत नाही। असं का बाळा? कारण W इज इक्वल टू काय असतं बेटा, mg। W इज इक्वल टू mg। मग मला एक माहिती आहे सर, मास हे झिरो कधीच नसतं, पण g मे बी माइट बी झिरो शक्यता। मग जर असं असेल मग वेट ऍक्च्युअल झिरो झालंय का? नाही, ॲपरंट वेट झिरो झालंय। म्हणजे ज्यावेळेस मी सॅटेलाइट मध्ये असेल माझं वजन झिरो होतंय का? नाही, फक्त मला वाटतंय माझं वजन झिरो झालं, मी फील करतोय की माझ्या बॉडीचं काही वेटच नाही। त्या फिलिंगला वेटलेसनेस म्हणतोय आपण, आणि तिची कंडिशन आहे याला वेटलेसनेस कंडिशन असं म्हणतोय। या कंडिशन मध्ये लक्षात ठेवायचं बेटा, कधीही पहा कोणती कंडिशन आहे, वेटलेसनेस कंडिशन। पहा याच्यामध्ये काय आहे, कधीही ऍक्च्युअल वेट असतं आपल्या बॉडीचं, हे ॲपरंट वेट प्लस आपल्या अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा आपल्या बॉडीवर जो फोर्स ऍक्ट होतोय त्याला मी असं म्हणतोय एक्सटर्नल फोर्स। माझ्या बॉडीचं ऍक्च्युअल वेट इज इक्वल टू ऍपियर होणारा वेट प्लस एक्सटर्नल जो पण कोणता फोर्स ऍक्ट होत असेल, ग्रॅव्हिटेशनल असेल, सेंट्रिपिटल असेल, कुठलाही असेल, तो फोर्स ऍक्ट होत असेल, ते दोघं मिळून काय होत असतं, ऍक्च्युअल वेट होत असतं। मग ॲपरंट वेट बरोबर काय होतं, ऍक्च्युअल वेट मायनस एक्सटर्नल फोर्स। ॲपरंट वेट कुठलंही mg डॅश म्हणून इथं नक्कीच मास तर चेंज होणार नाही, चेंज काय होणार बेटा, g डॅश बरोबर ऍक्च्युअल वेट mg मायनस हा तुमचा फोर्स f। आता मला सांगा एक्सटर्नल जो फोर्स ऍक्ट होतो f इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो बेटा, mr ओमेगा स्क्वेअर। काय असतो, mr ओमेगा स्क्वेअर। लक्ष देते? मग आता मला ही माहिती आहे की आपण अर्थ कंडिशन घेतली, ही अर्थ होती। मग इथे एक पॉइंट पी घेतला होता बाळा, है ना, हे आर घेतलं होतं पी पॉइंट। मग इथून हे असं डिस्टन्स स्मॉल आर आपण कन्सिडर केलं, आठवतंय? ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ, व्हेरिएशन ऑफ जी ची व्हॅल्यू बदलतीये आपल्या अर्थच्या रोटेशनमुळे। हा आपण घेतला थीटा, तर हा पण काय आला बेटा, थीटा। मग मी कंडिशन होतं, हा ऍक्ट होणारा हा एक फोर्स आहे। जर मी असं कंडिशन कन्सिडर करतोय, हा याचा कंपोनंट थीटा आणि हा दुसरा कंपोनंट, म्हणजे हा कोण होता, f बरोबर
एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम व्ही स्क्वेअर बाय सेंट्रीपिटल फोर्स, लक्षात येते का? आणि सेंट्रीफ्युगल फोर्स, या पार्टिकलवर ऍक्ट होणारा फोर्स कोणता आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. मॅग्नेट्यूड काय? एम आर ओमेगा स्क्वेअर. रोटेशन आहे ओमेगा, अँगल ऑफ व्हेलॉसिटी मध्ये घ्यायचं आहे आपल्याला. मग हा एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थिटा आणि हा एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ऑफ थिटा. लक्ष देते? हा बेटे. मग एफ बरोबर एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू कॉस ऑफ थिटा ही कंडिशन घेतोय मी बाळा. पहा एफ, मग इथं मी वापस तेच येणार. काय बाबा इथं बघ, एम जी डॅश बरोबर एम जी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थिटा. हे एम कॉमन काढून हे एम करतो. जी डॅश बरोबर जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थिटा. आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थिटा. आता पहा बेटा, मला हे आर काढायचं. काय काढायचंय? स्मॉल आर. मग आता मी कशाच्या फॉर्म मध्ये वेगळं लिहितोय भावला. कॉस ऑफ थिटा बरोबर adjacent side by hypotenuse small r by capital R, hence small r is equal to capital R into cos of theta. आहे इथं पुट करतो. g डॅश बरोबर g मायनस स्मॉल r बरोबर r cos of theta omega square cos of theta. cos theta into cos theta. g dash बरोबर g minus r omega square cos square of theta. हे काय आहे? व्हेरिएशन ऑफ g ड्यू टू द लॅटिट्यूड. G due to latitude. आता मला काय विचारलंय? वेटलेसनेस कंडिशन कशाला म्हणायचं? काय बोललो? वेटलेसनेस कंडिशन कशाला म्हणायचं? काय बघितलं आता कंडिशन? व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द लॅटिट्यूड. म्हणजे जर जी ची व्हॅल्यू लॅटिट्यूडला चेंज होत असेल तर कशी होती? जी डॅश इज इक्वल जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थीटा. पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, सर तुम्ही तर स्टार्ट केलं होतं वेटलेसनेस कंडिशन आणि हे सांगतात काय? व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द लॅटिट्यूड. मग आम्ही कसं समजून सांगायचं? इथं ठेवायचं आपल्याला, मला हाताला लावायला पाहिजे है ना. व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द लॅटिट्यूड. आता पहा बेटा, वेटलेसनेस कंडिशन म्हणजे काय? तर बाबांनो, कंडिशन काय आहे? वेट झिरो होत नसतं पण ऍपियर मात्र झिरो होत असतं. पण ऍपरंट वेट जर झिरो होत असेल, कोणतं वेट बेटा? ऍपरंट वेट झिरो होत असेल तरची कंडिशन आहे. पाय if apparent weight will be zero, then the condition will be weightlessness condition. मग आता याच्यामध्ये 0 इज इक्वल टू mg आणि फोर्स काय होता बेटा? m स्मॉल r ची ठिकाणी डायरेक्ट लिहितो मी कॅपिटल R ओमेगा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर ऑफ थीटा मायनस थीटा काय होतं? m r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ थीटा इज इक्वल टू काय? mg. मग हे जर mg असेल इथे mm कटेंगा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g by r
cos square of theta. If theta is equal to 0, then cos of 0 बरोबर 1. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू g by r. पहा omega square is equal to g by r, then omega is equal to under root of g by r. आता इथं g ची व्हॅल्यू किती आहे 9.81, r रेडियस ऑफ अर्थ 6.4 10 to the power 6. याला मी असं लिहू शकतोय 9.81 डिवाइड बाय 6.4 10 to the power 6 मीटर. हे कॅल्क्युलेशन 0.00125 युनिट काय बेटा रॅडियन पर सेकंद. हे करेक्ट आहे 0.00125 रॅडियन पर सेकंद. किंवा काही वेळेला तुम्हाला हे असं ॲपियर दिसेल 1.25 into 10 to the power -3 radian per second. ही कोण आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ. कोण आहे बेटा अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ. म्हणजे जर आपली अर्थ 1.25 into 10 to the power -3 radian per second एवढ्या स्पीडने जर रोटेट करत असेल तर अर्थच्या इक्वेटोरियल प्लेनवर असणारा प्रत्येक ऑब्जेक्ट हा फील काय करेल वेटलेसनेस. या अँग्युलर व्हेलॉसिटीला आपली बॉडी वेटलेसनेस फील करेल. म्हणजेच काय असतं आता जी अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ आहे किती आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अर्थ कशी काढणार ओमेगा इज इक्वल टू पाय बाय कॅपिटल टी टाइम पिरियड ऑफ अर्थ 24 तास. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू पाय बाय 43,200 रॅडियन पर सेकंद. ही आहे अँग्युलर व्हेलॉसिटी प्रेझेंट व्हॅल्यू. ही जर अँग्युलर व्हेलॉसिटी 17 टाइम्स वाढवली म्हणजे जेवढी आता आपली ओमेगा आहे अर्थची ती जर 17 पट वाढवली तर आपल्या अर्थ प्लॅनेटवर किंवा जे इक्वेटोरियल प्लेनवर जे जे ऑब्जेक्ट आहेत ते सर्व कुठं असतील हवेत. The objects are fly in space if the angular velocity of Earth is increased by 17 times of that present value. समजतं बेटा. आता पहा वेटलेसनेस कंडिशन म्हणजे काय. if the apparent weight will be 0 then the condition is called as weightlessness. At what velocity or at what angular velocity of the Earth the humans or any object feels weightlessness 1.25 10 to the power -3 radian per second. This is the angular velocity of Earth. समजताय. हां हे झालं वेटलेसनेस कंडिशन आणि व्हेरिएशन ऑफ जी ड्यू टू द लॅटिट्यूड याच्या आधीचा पॉइंट. आता सॅटेलाइट आता तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये सर सॅटेलाइट 2-3 वेळेस बोललात. हे सॅटेलाइट नेमकं आहे का. अर्थ कोणाभोवती फिरतीये सनभोवती. अर्थ इज अ सॅटेलाइट ऑफ सन. आणि मून कोणाभोवती फिरते बेटा आपल्या अर्थ भोवती फिरते. मून इज अ सॅटेलाइट ऑफ अर्थ. याचाच अर्थ काय होतोय एखादी गोष्ट दुसऱ्याभोवती फिरणे म्हणजे की त्याची काय असते सॅटेलाइट असते. पण एका ठराविक हाईटवर असेल एका ठराविक व्हेलॉसिटीनं असेल तरच तिला सॅटेलाइट म्हणायचे अथवा सॅटेलाइट म्हणायचं. एनी ऑब्जेक्ट असं काही नाही फक्त मूलच पाहिजे. आर्यभट्टा आपण इथून काय केलं असं एक दगड घेतला जोरात फेकला आणि तो जो आपल्या अर्थच्या भोवती जर फिरत असेल तर त्या फेकलेल्या दगडाला सुद्धा काय म्हणतो आपण सॅटेलाइट. जसं आपण एक स्पेसमध्ये एक रूम फेकलेली एक ऑब्जेक्ट फेकलेला आहे ना त्या ऑब्जेक्टला आपण सॅटेलाइट असं म्हणतो. त्याला आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हणतो. आपण बनवलेल्या ज्या सॅटेलाइट आहेत त्या सॅटेलाइटला आर्टिफिशियल म्हणायचे. ज्या सॅटेलाइट नॅचरल आहेत त्याला नॅचरल सॅटेलाइट असं म्हणायचे. मून नॅचरल फिनॉमिना डेव्हलप झालेले सॅटेलाइट आहे नॅचरल सॅटेलाइट.
आपण खालून वर फेकलेले असतील तर आर्यभट्टा, स्पुतनिक, रोहिणी या सर्व सॅटेलाइट्स ह्या कशा आहेत बाळांनो? आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत. द सॅटेलाइट्स मेड बाय ह्युमन, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. आता या सॅटेलाइटला मी वर फेकतोय, काही फेकावर, जर ते आपल्या अर्थच्या भोवती फिरत असेल तर त्याला म्हणायचं आपण काय? सॅटेलाइट. आता हे फेकायचं कसं असतं? त्याला प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणतो. प्रोजेक्शन करण्यासाठी त्या सॅटेलाइटला व्हेलॉसिटी किती पाहिजे, कमीत कमी किती, जास्तीत जास्त किती पाहिजे, त्याची एनर्जी काय असेल, त्या सॅटेलाइटची पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, बाइंडिंग एनर्जी, ह्या सर्व आपल्याला पाहायचं आहे. पण त्याच्या आधी आपण पाहणार आहोत एक एक पॉईंट बघूयात. क्रिटिकल व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं नंतर